हाय फ्रेंड, तर कसं असतं की आज दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी चालले माझ्या सासरी. मी हे चाललो परीला, आम्ही इथं सोडणार आहे. तर मला म्हणते तू बॅगमध्ये कपडे भरले का दाखव. तर तिला म्हणलं जाऊ का, तर म्हणते नको. तर चला बघू आपण काय म्हणते. परी ओय जाऊ का का तुला यायचंय? आता राहिली नाही एवढं, जाता शाळेत जा ना. का पुण्याला का जायची तू? होय, आधी जाऊ का? का का ग? बरं देते थांब. चाललो म्हणून परीला म्हणलं जा ट्रॅक्टर मध्ये बस, कारण आम्ही निघालोत ना तर लय रड. मग रडल्यावर मग मला जाऊ वाटत नाही परी रडल्यावर, त्यामुळे मग तिला ट्रॅक्टर मध्ये बसवले आणि मग आम्ही चाललो होतो. त्यांचं आवरते दारातच राहणे आमचं, आणि घराच्या पाठीमागं पण राहणे. सगळे आमचं राहणं आहे का. इकडं आहे चुलत आजीचं घर, तिकडं चुलत्याचं सगळं असं पटांगण. इकडं घरे नाहीत काय नाहीत. आमच्या तिकडं निरगुड्याला म्हणजे माझ्या सासरी आहे ना, भरपूर असे घरं आहेत, पण इथं काही जास्त घरं वगैरे काहीच नाही. तर फक्त इकडे एक घर आहे आणि इकडं आमचं हे शेड पण आमचंच आहे, म्हणजे ट्रॅक्टर लावण्यासाठी आणि जनावर बांधण्यासाठी. आणि इथं जांभळीचं झाड आणि तिकडं घर आहे आमचं, आणि इथं एक शेड आहे आणि त्याच्या मागं म्हशी बांधल्यात. आम्ही चाललो आमच्या गावी आता. मम्मी आहे तिथे. हा आता हे अण्णांच्या पाया पडते आता. आज जो दिवस होता तो फादर्स डे म्हणून, आणि हा पप्पांच्या पायावर. अण्णा कधी यायचं? अण्णा कधी यायचं आमच्या तिकडं? अण्णाने शेळ्या बांधून ठेवल्यात अण्णाने घरामध्ये. आता ऊन आहे त्यामुळं अण्णाने सोडल्या नाहीत. तर सकाळनं सोडतात, नंतर उन्हाच्या सोडतच नाहीत. बघा एवढी जांभळं बघून जाऊ वाटत नाही. झाडाला तर आहेतच आहेत, पण खाली पण किती पडल्यात बघा. सगळे जांभळंच आहे इथं, जिथं बघ तिथं जांभळेच आहे सगळे. बघा जांभळे बघून जाऊ वाटत नाही एवढे. माऊलींच्या पाया पडत आहेत. चला चला तिकडे लोंढेकर. आता आम्ही दुसऱ्या घरी चाललोय. इथे रामभाऊ आहेत. रामभाऊ ट्रॅक्टर चालवतात. तिथे परी आहे. इथे आले की आम्ही चाललोय आमच्या गावी आता. इथे आजी असते, इथे आजी आहे तिथे. इथे आजी आहे. हा ते बघा, इथे आपलं भारतीय संस्कृतीनुसार एक परंपरा आहे आपली स्त्रियांची. प्रत्येक स्त्रीला हळदी कुंकू लावल्याशिवाय गावी जात नाहीत ना. तसं प्रत्येक घरात परंपरा असते स्त्रियांची हळदी कुंकू लावायचं, त्याच्यानंतर आपापल्या मार्गाने जातात कार्यक्रमानिमित्त. तर असा प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असतो प्रत्येक घरामध्ये. असं प्रत्येक घरात कार्यक्रम छान असतो बघा. या चला आमच्या इकडे कधी येणार आता? फिरायला आमच्या. नाना कुठे गेलं? नाना जर असं जाताना घरी नसतं. तर बघा आता आम्ही सर्वांचं दर्शन घेतलं आणि चाललो. तर परी बरोबर आली बघा, ट्रॅक्टर मध्ये बसून लगेच हसायला लागली. तिला यायचं या, पण काय करतं आता, तिला चुकून जायचं होतं पण ऐकनच. रामभाऊचं झालंय अवजर. तुम्हाला येतो का ट्रॅक्टर चालवाय? मला येतो. परी बाय बाय. मी चालली आमच्या घरी. मग जायचंय. बाय बाय. अरे बाय बाय. लागली रडायला, ते जाऊ थांबव.
काकी परी लागली की रडाय ओय काय झालं आताच्या आता कुठे जायचंय इकडे बघ की दर तुला खाऊला पैसे परी परी खाऊला पैसे दर बघ इकडे बघ परी इकडे बघ इकडे बघतील का नाही ए बाळा बघशील तरी का नाही बघशील तरी का नाही तुला म्हणणार आम्ही थोड्या वेळ रानातच थांब म्हणून बघशील तरी का नाही इकडे तू ए परी धर धर बघशील तरी आण ग मम्मी आज तिकडे जा आज तिकडे आज ये इकडे चल आज तिकडे जा खाय दर खाऊला पैसे दर खाऊला इकडे दर हा इकडे दर दर इकडे इकडे लगेच जा दर खाऊला पैसे खाऊला लगेच पैसे धर की धर पैसे ये धर शान बाळ ये. शहाणा बाय शहाणा बाय माझं धर खाऊला पैसा जाऊ का बरं जायचं जायचं बाय बाय. हा 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 बाय पादी की मला एक पादी येते ना मला हा बाय बाय चल. हा रडू नका आपण ट्रॅक्टर मध्ये लगेच जाऊ गाणी लावायची का आपण जाताय आईने आमच्या खायला लाडू बनवलेत आणि इकडं बनवलं बटाटा ह्या दोघांचं काम चालू आहे लाडू धरा लाडू दऱ्याचे लाडू तर बघा आता ताईची आणि तुला भावाची सर्वांची गाठ घेतली वहिनी पण सगळे घरी होते खूप भारी वाटली सर्वांना भेटून कारण लय दिवसांना अशी भेट झाली ना मग भारी वाटत 4 दिवस राहिले तरी पण येऊ वाटत नव्हतं कारण करमत जातं बाहेर आलं मला तर माहितीच नाही बाहेर गेलं कसं वाटतं ते परी तर लय रडते मला लय वाईट वाटलं परी तर असं वाटतं की तिला अजून घेऊन यावं पण तिचं भविष्याचं पण बघितलं पाहिजे ना म्हणून मग तिचं म्हणलं आता माझं मम्मीला म्हटलं तिला पुण्याला घेऊन सोड तिला ते शाळेचं बघू दे म्हटलं आता आम्ही चालू होतं आईची सर्वांची भेट घेऊन आणि आईने बघा इकडं मामासाठी पाणीपुरीच्या गाड्यावरती मामा आहे त्याचा रगडा संपला आहे त्यानं फोन करून सांगितलं मला की घरून येताना सामान घेऊन ये म्हणून मग मी आता सामान घेऊन झाले त्यासाठी तर चला आता आपण जाऊया बहिरू मामाकडे मी मामाचं साहित्य घेऊन मामापाशी पोहोचलो रगडा ओय मामा आता ते नवीन आणल्या रगडा ती बनवून दे म्हणली आई आता दहीपुरी ऑर्डर केली आम्ही तुम्ही काय खाणार आहेत नाही मी नाही मामाला कसला त्रास आहे तेव्हा महिन्यात फक्त एकदा येते मी मामापाशी खायला रोज रोज नाही येत ना असल्यावर रोज रोज खाते बघा दहीपुरी आली ओ माझ्यातलं मी नाही देणार मी खात नाही मा. ए बाबडे. नाही तर बघा आम्ही आलोत की मामा आमच्यासाठी गारा नाही गेला तर आमच्या दोघांना तिथं ठेवलंय आणि एखादं गिराय काल तर आम्हाला काय समज नाही तसं पण मला येते बरं का पाणीपुरी बनवाय मी मामापाशी शिकले सगळं मग ह्यांची ऑर्डर आली तर हे खाय नाही आता मी खाते माझी दहीपुरी मला मामाने दहीपुरी दिली आणि त्यांना दिली शेवपुरी मला दोघं जण वेगळे वेगळे खावा बघा आता ते मामापासून आले पाणीपुरी इकडं फ्रेंडला भेटायला आली तर चला तर बघा आता फ्रेंडला भेटून आली ती काही झोपली होती त्यामुळे त्यांचा काही व्हिडिओ घेतला नाही फ्रेंड म्हणजे पार्लरवाली आहे आणि फ्रेंड पण आहे मग थोडेसे ते पोपने केस कट केले ॲब्रो केलं आणि आम्हाला चाललो तर बघा ते खाली थांबलेत जायचं आहे आम्हाला उशीर झाला आहे तर चला आता गाडीवर बसून कंटाळा आला होता आणि पाय पण दुखायला लागले मग आम्हाला इथं नदी दिसली तर चला म्हणल्या आपण थोड्याशा रील्स पण काढू आणि फिरून पण येऊन छान वाटत कारण आता सनसेट व्हायचा टायमिंग आला आहे त्यामुळं आम्ही इकडं आलोत बघा असं वाटतं की सनसेट पॉईंटलाच आलोत त्यामुळे मग ह्यांना म्हणलं चला आपण थोडंसं फिरून येऊया म्हणून मग आम्ही आलोत रील्स काढल्या तर त्या रील्स मला माझ्या इंस्टा आय डीला पाहायलाच भेटेल तर जाऊन नक्कीच व्हिजिट द्या आणि आमच्या रील्स पहा कमेंट करा लाईक करा आणि कशा वाटल्या त्या नक्कीच सांगा बघा हे आले गाडी बसले आमचे रील्स आता आम्ही बनवल्यात नदीच्या इथे तर तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या आय डीवरती जावा आमचे रील बघा लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूबचा चॅनल आहे अश्विनी दीपक सोनवणे जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा मित्रांनो तर बघा तुम्ही ओळखलंच असेल की हे कुठं आलोत आम्ही बघा इथं आहे डिक्सरचा पूल आणि आम्ही इथं आलोत म्हणजे पाणी आहे ना भरपूर असतं बघा तिकडं आहे रोड त्या रोडपर्यंत पाणी असतं पण उन्हाळ्यामुळे सगळं पाणी अटलंय तर थोडंसंच पाणी बघा एवढंच ना नॉर्मल पाणी म्हणजे असं इथं यायला पण चान्स नसतो रस्त्यावरूनच पाहावं लागतं एवढं पाणी असतं इथं पण ह्यावेळेस सगळं मोकळं झालं आहे आणि इकडं नवीन पूल बांधायला चालू झाला आहे आम्हाला त्या पुलावरनं जायचं आहे बघा म्हणून आम्ही रील्स काढण्यासाठी आलतो तर चला आता जायचं भिगवणला तर चला
आजकाल पाहायला कुठं गावरान गाई भेटत नाही आणि इथं गावरान किती गुरे आहेत बघा. मेंढ्या आजी माझ्याकडे बघून हसते पण ते व्हिडिओ काढते मुलगी. तर बघा आम्ही दरवेळेस आले ना तर इथून खारमुरी म्हणजे खारे शेंगदाणे घेऊनच जात असते. तर आता आम्ही घेणार आहे बघा. इथं असं गरम गरम भेटतात, असं वरती असतं आणि त्यातनं भेटतात गरम गरम. तर चला आता मी घेणार आहे. आम्ही आता आलो भिगवण जवळ बघा. इथं पुढं आहे भिगवण आणि इथं आहे खारमुरी. आम्ही ते घेणार आहे दारात घेऊन. आम्ही आता भिगवणमध्ये आलो आणि थोडेसे कपडे घेतले म्हणजे डेली यूजसाठी पॅन्ट टॉप असं घेतलं आणि आता आम्ही चाललो घरी. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये. आजचा व्हिडिओ इथं संपतो. आपण भेटूया नंतर.